गेल्या काही दिवसांपासून राज्यभरासह अहिल्यानगरमध्ये महानगरपालिका निवडणुकांची चांगलीच धामधूम आपल्याला पाहायला मिळाली आहे। प्रचार, आरोप प्रत्यारोप आणि राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण वातावरणच तापलं होतं। अशातच अहिल्यानगरमध्ये एक नाट्यमय घटना घडली। शिंदेंच्या गटाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्या निवडणुकीला अवघे 4 दिवस बाकी असताना पोलिसांचा त्यांच्या घरावर छापा पडला। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली। या छाप्या दरम्यान अनिल शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आता समोर आली आहे आणि नगरच्या राजकारणात त्यामुळे एकच चर्चा जी आहे ती सुरू झाली। ही घटना निवडणुकीच्या तोंडावर घडल्यानं तिचे राजकीय पडसादही उमटलेत। दरम्यान आता महापालिकेचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुजय मोहिते यांनी अनिल शिंदे यांचा पराभव केलाय। मात्र आता प्रश्न असा उभा राहतो की शिंदे यांचा हा पराभव नेमका का झाला, त्यामागची कारणं काय असू शकतात, याच सगळ्या मुद्द्यांचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओत घेणार आहोत। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेली आणि संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेणारी लढत म्हणजेच प्रभाग क्रमांक 15 चा सामना। शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे विरुद्ध भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांचा मुलगा सुजय मोहिते। राजकीय ताकद, अनुभव आणि प्रभाव यांचा सामना एका नवख्या उमेदवाराशी होत असल्यानं ही लढत सुरुवातीपासूनच लक्षवेधी ठरली होती। मात्र निकालाच्या दिवशी संपूर्ण चित्रच बदललं। भाजपच्या सुजय मोहिते यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांचा पराभव करत त्यांना अक्षरशः आसमान दाखवलंय। विशेष बाब म्हणजे सुजय मोहिते यांची ही पहिलीच निवडणूक होती। राजकारणात नुकताच प्रवेश केलेल्या उमेदवारानं नगरच्या राजकारणातील मोठं नाव असलेल्या नेत्याचा पराभव केल्यानं हा निकाल शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातोय। या निवडणुकीची पार्श्वभूमी ही तितकीच महत्त्वाची आहे। महापालिका निवडणुकीची घोषणा होताच राज्यासह अहिल्यानगरमध्ये महायुतीत जागा वाटपावरून मोठी धुसफूस सुरू झाली होती। अखेर अहिल्यानगरमध्ये महायुती तुटली आणि शिंदेंच्या शिवसेनेनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली। याचा थेट परिणाम प्रभाग 15च्या निकालावर झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात। या निवडणुकीदरम्यान अनेक नाट्यमय घडामोडीही पाहायला मिळाल्यात। त्यातील सर्वात चर्चेची घटना म्हणजे अनिल शिंदे यांच्या घरावर टाकण्यात आलेला पोलिसांचा छापा। या कारवाई दरम्यान अनिल शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं। प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यालाही हलवण्यात आलं। रुग्णालयातूनच त्यांनी मतदारांना आवाहन केलं होतं, ज्यामुळे काही प्रमाणात भावनिक वातावरणही निर्माण झालं। दरम्यान हा छापा ज्यावेळेस पडला तेव्हा या छाप्यात त्यांच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्याची जोरदार चर्चा नगरमध्ये रंगली। मात्र खरंच अशी ही रोकड काही सापडली होती का? सापडली तर ती रोकड किती होती आणि शिंदेंच्या घरी ती कशासाठी होती, याबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये। या कारवाईनंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या। प्रशासनानं काही ठोस पुराव्यांच्या आधारेच ही कारवाई केली असल्याचं सांगण्यात येत असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केल्याचं चित्रही पाहायला मिळालं। या संदर्भात माजी खासदार सुजय विखे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय, आम्ही भाजप पक्ष आणि मी स्वतः शिंदे कुटुंबियांसोबत आहोत। कारवाई का झाली याचं उत्तर प्रशासन देईल, ती जबाबदारी माझी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान अनिल शिंदे यांच्या पराभवामागे काही स्थानिक कारणंही महत्त्वाची ठरली। प्रभाग 15 मध्ये नव्यानं जोडण्यात आलेल्या केडगावच्या काही भागांमध्ये गेल्या 5 वर्षांत पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही, अशी मतदारांची भावना होती। मागील निवडणुकीत याच भागाच्या जोरावर शिवसेनेचा विजय झाला होता। मात्र यावेळी विकास कामांचा अभाव मतदारांनी मतदानातून व्यक्त केलाय असंही सांगितलं जातंय। याशिवाय या प्रभागात अनिल शिंदे नावाचेच एक अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यानं मतांची विभागणी झाली। शिंदेंच्या शिवसेनेचे अनिल शिंदे यांचा पराभव अवघ्या 140 मतांनी झालाय, तर नाव साम्य असलेल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल 210 मतं मिळाली। याचाच फटका शिवसेनेला बसल्याचं स्पष्ट दिसून येतंय। एकंदरीत पाहता भाजपनं प्रभागात केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवत मतदारांनी नवख्या पण सक्रिय उमेदवाराला संधी दिली, अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे। अहिल्यानगर महापालिकेतील ही लढत केवळ एका प्रभागापुरती मर्यादित न राहता जिल्ह्याच्या राजकारणाला मात्र नवा कल देणारी ठरली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। पाहत राहा लेट्स अप मराठी।